योगदान आहे. त्याच्यामध्ये आपल्या समाजाचा युवा योद्धा सावंत धुर्वे दादा. सावंत धुर्वे दादा मागच्या वेळेस आपण इथं कॅम्प ठेवला होता, त्या कॅम्पमध्ये भरपूर साथ दिली होती. नांदेडवाडीने चांगल्या प्रकारचं नियोजन केलं होतं. त्याच्यासोबतच सामाजिक कोणतं बी आंदोलन असो, चळवळ असो, मुवमेंट असतो, त्याच्यामध्ये सावंत दादा पुढे असतो. आज त्याचा इथं आम्ही जमण्याचं कारण असं होतं की सावंत दादाचा आज वाढदिवस आहे. ह्या त्याच्या वाढदिवसाच्या शुभक्षणी सगळेजण समाज बांधव एकत्र येऊन आम्ही ते केक कापण्याचं नियोजन केलं. सावंत दादाला आम्ही पूर्ण भारत देशातील खिवारी समाज बांधवांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मंगल कामना करतो की ते आनंदी राहावं, रोगमुक्त राहावं. या वाढदिवसाच्या समयी सगळे समाज बांधव उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. इथं सगळे बांधव आहेत समाजाचे, त्याच्यासोबतच महाराष्ट्रातनं पण आपले समाज बांधव आले. आदरणीय काका सुद्धा पण आहेत. तर काकांना मी विनंती करतो की काका, सावंतचा आज वाढदिवस आहे, सावंतला आपल्या तुमच्या वाडीकडून शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या. महाजन साहेबांना विनंती करतो की त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. करीमनगर वरनं आलेल्या आदरणीय दादाला विनंती करतो की त्यांना शुभेच्छा द्या. त्याच्यासोबतच बीजेपीचे आपले लीडर यांना विनंती करतो की काकांनी पण त्यांना शुभेच्छा द्यावी. महाराष्ट्रात नांदेडवरनं आलेल्या आदरणीय दादांनाही विनंती करतो की त्यांनी खूप खूप शुभेच्छा द्यावं. त्याच्यासोबतच भद्राचलनवरनं ह्या वाढदिवसाच्या समयी आलेले आपले दादा, त्यांनी खूप खूप शुभेच्छा द्यावं. या वाढदिवसाच्या समयी सगळे समाज बांधव एकत्र झाले. सगळ्यांचं खूप खूप हिंदू वहिनीकडनं RSS कडनं सगळ्यांचं सगळेजण इथं आले त्याबद्दल धन्यवाद. तर आज वाढदिवस आहे, वाढदिवसासमयी आता आपण दादाला आव्हान करूया की दादानी केक कापून शुभ मुहूर्त चालू करावा. चला केक कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सावंत दादा, हॅपी बर्थडे. पहिला मान तुझा. हा बघा तिकडे. सगळ्यात ज्येष्ठ शिवरा तुम्हाला घेतो का घेतो या असं फोटो ये ऐसा आ गया वीडियो को लिया फोटो मारो फोटो कापा. सगळ्यांनी त्याला एक एक चारा मी फोटो व्हिडिओ घेतो. थांबा, सगळ्यांनी जरा एक फोटो घेतो तुमचा. बस है साउंड में रोक दूं. वीडियो निकाले. हाँ फोटो निकाला. स्टॉप कर, मैं करतो. बघा इकडे बघा, वीडियो को बंद इकडे बघा. फोटो निकालो.